तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या हॉस्टेल समोर विद्यार्थ्यांचं चिखलात बसून आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांना सरसकट हॉस्टेल मिळावं, सोयी सुविधा मिळाव्या म्हणून आंदोलन सुरू आहे। एनएसयूआयचे प्रतिनिधी आंदोलनाचं नेतृत्व करतात। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर हे सगळे विद्यार्थी चिखलात बसून आंदोलन करतात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जोडलेले आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। वैभव, हे विद्यार्थी का आंदोलन करतात, का आक्रमक झालेत, नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि हॉस्टेलच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या योग्य रीतीने मिळत नाहीत। काही ठिकाणी हॉस्टेल्स गळत आहेत। इथं प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना हॉस्टेल्स मिळत नाहीत म्हणून ते परत जातात। कमी दरामध्ये हे हॉस्टेल्स मिळाले नाहीत तर बाहेर पुण्यामध्ये इतरत्र भाड्यानं घर घेऊन राहणं हे शक्य होत नाही। आपल्या सोबत हे विद्यार्थी आहेत, त्यांना विचारूया, तुम्ही प्रतिनिधी आहात एनएसयूआयची, नेमकी काय मागणी आहे, हे आंदोलन का करतात? हे आंदोलन करण्यामागची भूमिका, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा प्रतिनिधी आहे आणि हे दुबार जे ऍडमिशन घेतलेले आहेत विद्यार्थी, ह्या दुबार ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलपासून विद्यापीठ प्रशासन नाकारलं जातंय, हे अतिशय गंभीर बाब आहे। आमची इतकीच मागणी आहे, जो कोणी हॉस्टेलला प्रवेशित आहे, जो कोणी ऍडमिशन प्रवेशित आहे विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये, या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल द्यावे। कारण हॉस्टेल ऍडमिशन विद्यापीठामध्ये घेऊन बाहेर राहण्याची विद्यार्थ्यांची कुवत नाहीये, म्हणून आमची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी आहे, मागील त्याला हॉस्टेल, दुबार हॉस्टेलची प्रक्रिया सर्वांना दिली पाहिजे। 10 नंबरचं हॉस्टेल त्वरित सुरू करावं, कारण विद्यापीठावरती अनेक गोष्टीवरती विनाकारण खर्च केला जातो, पण विद्यापीठातील विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे आणि त्या विद्यार्थ्यावरती खर्च करणं अतिशय महत्वाचं आहे। म्हणून हॉस्टेलची संख्या वाढवणे, हॉस्टेलचं 10 नंबर हॉस्टेल हे पूर्णवत निर्माण करणं आणि त्यामध्ये हॉस्टेल प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देणं हे आमची प्रामुख्याने मागणी असेल। कारण आम्ही शेवटी आंबेडकराईट विद्यार्थी आहोत, आम्हाला ऊन वारा पाऊस आणि चिखल हे काहीच नाही। आणखीन तुम्ही हॉस्टेल जर विद्यापीठ प्रशासन आम्हाला देत नसेल तरी त्यापेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देण्यासाठी कटिबद्ध आहोत। हे विद्यार्थी जे आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे, हॉस्टेल्स मिळत नाही, दुबार ऍडमिशन्स घेतलेले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हॉस्टेल न मिळाल्यामुळे बाहेर राहणं परवडत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठ सोडून जातात। त्याच्यामुळे या विद्यापीठाच्या प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि 10 नंबरचं जे हॉस्टेल आहे, ज्याचे काम पूर्ण झालेलं आहे, ते विद्यार्थ्यांसाठी सुरू करावं। सरसकट प्रवेश जे आहेत ते या विद्यार्थ्यांना हॉस्टेल्समध्ये द्यावेत, विद्यार्थिनींना द्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण जी आहे ती सोडवली जाईल, त्यांना बाहेर राहावं लागणार नाही। विद्यापीठाचे दर जे आहेत ते अत्यंत कमी आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना इथं प्रवेश घेऊन हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणं हे जास्त सोपं जातं। तर निश्चितच वैभव, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याचा अनौपचारिक गप्पांमध्ये हा मोठा गौप्यस्फोट। हा हनी ट्रॅप की अधिकाऱ्यांच्या रासलीला हे स्पष्ट नसलं तरी या प्रकरणाची नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगली आहे। नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही यात समावेश असल्याची माहिती मिळते। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत सर, नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे आणि अनौपचारिक जरी यांनी सांगितलं असलं तरी हा फार गंभीर एक गोष्ट आहे। प्रियंका, स्पष्ट शब्दात सांगायचं तर अनौपचारिक गप्पांमधनं ज्यावेळेस माहिती समोर येते त्यावेळेस त्याच्यात काहीतरी पाणी मुरत असतं। अत्यंत धक्कादायक माहिती या प्रकरणातली समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता नाशिकमध्ये कार्यरत असलेले पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या राज्यातल्या अनेक वेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले पण ज्यांनी कधीतरी नाशिकमध्ये काम केलंय असे अनेक IAS अधिकारी आणि IPS अधिकारी या पूर्ण संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आणखी या सगळ्यांचं कनेक्शन हे एक मोडस ऑपरेंडी पद्धतीनं वापर होतोय का? एक त्या अधिकाऱ्यांशी मैत्री असलेलं एक सर्कल, अत्यंत प्राईम सर्कल, महत्वाचं सर्कल मानलं जातं आणि त्या सर्कलच्या एकमेकांमध्ये असलेल्या ओळखीतनं, सलगीतनं असे प्रकार वाढताय का, अशाही प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। या प्रकरणामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी समोर येत आहे की वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये
फक्त नाशिक नाही तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पर्टिक्युलर या प्रकरणावरनं पोलीस तक्रारी दाखल झाल्या. अनेक वेगळ्या प्रकारच्या अनेक वरिष्ठ किंवा अत्यंत क्रीम असलेल्या लोकांची तपासणी सुद्धा केली गेली. पोलिसांनी जबाब सुद्धा नोंदवले अशी खात्रीशीर माहिती न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणातनं अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार आहे. हे खरोखर हनी ट्रॅप आहे का हे एक रॅकेट आहे आणि याच माध्यमातनं की वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घ्यायची का या सगळ्या विषयाचा सुतोवाच केला जात आहे. अत्यंत धक्कादायक माहिती सुद्धा चर्चेत येते की या सगळ्या विषयामध्ये काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. आता हे मंत्री विद्यमान आहे का माजी आहे ही जरी स्पष्टता नसली तरीही राज्याच्या एका पर्टिक्युलर लेव्हलमध्ये एका सर्कलमध्ये अत्यंत मोठी खळबळ उडवून देणारी ही माहिती ज्या प्रकारे राज्यातले काही बडे नेते चर्चेत घ्यायला सुरुवात झालेली आहे, ज्या प्रकारच्या हालचाली राज्यातल्या वेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत, याच्यातनं जर का IAS अधिकारी IPS अधिकारी जर का असे ट्रॅपमध्ये असतील किंवा त्यांचे कोणते वैयक्तिक संबंध असतील तर त्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या हातामध्ये असलेली कामं कोट्यावधींची कामं सुद्धा करून घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारची चर्चा आता होऊ लागली आहे. अनेक माहितीवर गुप्त दबक्या स्वरूपामध्ये वरिष्ठ दलातले अधिकारी सुद्धा याबद्दल बोलायला लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या सगळ्या विषयाचे पुरावे जिवंत आहेत. ही खात्रीशीर माहिती न्यूज 18 लोकमतकडे आहे आणि याचमुळे जे पुरावे जिवंत असतात ते नक्कीच समोर येतात आणि यातनं अनेक धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर येतात. राज्याच्या बरोबर, अतिशय खळबळ उडवणारी ही सगळी माहिती समोर आलेली आहे. फक्त न्यूज 18 लोकमतकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपण पाहतोय. वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये